मिशन टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप मध्ये मी राम शेठ सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत गणिताचे शिक्षक सचिन सर. आणि सचिन सर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हा घटक शिकवत आहेत. काही जणांच्या डोक्यावरून काल गेलाय, काही जणांच्या हे पक्का लक्षात बसलाय, काही जणांना वाटतंय की खूपच फास्ट व्हायलंय, काही जणांना वाटतंय खूपच स्लो व्हायलंय. तरीही सचिन सर आज पाचवीच्या लेकरांना जे समजेल अशा पद्धतीनं सर्वांना परत एकदा हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज उदाहरणासह समजून सांगणार आहेत. मी सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन चालू करावं. सचिन सर. चला विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता आपण काही उदाहरण काल घेतले होते. त्याच पद्धतीने थोडे आपण चक्रवाढ व्याज, मी काही प्रश्नपत्रिका पाहिल्या होत्या. प्रश्नपत्रिकेमध्ये थोडे अवघड अवघडच प्रश्न विचारले जातात. जाणीवपूर्वक तुम्ही सर्वांनी प्रश्नपत्रिका पाहिल्याही असतील. त्यामुळे मी अवघड प्रश्नापासूनच सुरुवात केली होती. परंतु काही जणांचं म्हणणं आहे बेसिक सुद्धा थोडे घ्या, दोन चार उदाहरणं बेसिकचे सुद्धा घ्या, तर आम्हाला थोडं बरं होईल. तर त्यामुळे मी काही बेसिकचे चार पाच तीन चार उदाहरणं घेणार आहे. थोडं कालपेक्षा आपण स्पीड कमी ठेवूयात. काही जणांचं म्हणणं आलेलं आहे की सर थोडं वेगानं व्हायला लागले, थोडी घाई व्हायला लागली. तर आपण थोडी स्पीड, जी काल 70-80 ची स्पीड होती, आपण ती 60-70 ची स्पीड ठेवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ओके. आता प्रश्न जर वाचला तुम्ही, एका व्यक्तीने 4,000 रुपये 8 वर्षासाठी 12 दराने सरळ व्याजाने घेतले, तर त्याचे एकूण किती व्याज होईल? एकदम सोपं उदाहरण आहे. हा, इथं पी पी म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आहे. हा, वर्ष वर्ष म्हणजे काय? एन. काही जण टी सुद्धा वापरतात. तर एन ची किंमत किती आहे? 8. इथं आर, आर म्हणजे दर. किती आहे दर? 12%. ठीक आहे. तर आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे, सरळ व्याजाचं, जे की सगळ्यांना माहित आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणतो त्याला आपण, सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज पी गुणिले एन गुणिले आर छदस्थानी 100. बरोबर आहे. आता पी ची किंमत काय आहे? इथं पी ची किंमत 4,000 रुपये गुणिले यांची किंमत काय आहे? यांची किंमत 8 आहे, गुणिले आर ची किंमत किती आहे? 12 छेद 100. ठीक आहे. आता इथं कशा पद्धतीने सोडवायचं? हा, काही 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. ठीक आहे. 40 गुणिले 12×8 = 96, 12×8 = 96. ठीक आहे. आता आपण 40 न 96 ला गुणायचंय, तर पहिल्यांदा हे शून्य अगोदर लिहून टाकू अगोदर इथं. ठीक आहे. आता 4 न 6 ला गुणू, 4 सक्क 24, हातच्याले 2, 4 नवे 36, 36 आणि 2 38. किती झालेलं आहे इथं सरळ व्याज? सिंपल आहे, 3,840 झालेलं आहे. ठीक आहे. सर्वांना समजलं असं? हम्म? मला वाटतं ही स्पीड ओके आहे. हम्म? ओके. ठीक आहे. आता पुन्हा एकदा, इथं मुद्दल पी ची किंमत आहे 24,000, आर ची किंमत 12%, आणि इथं किती आहेत? 8 महिने आहेत. मागच्या उदाहरणात काय होतं? वर्ष होतं इथं बघा, 8 वर्ष. पण इथं काय आहे? महिने आहेत, महिने. ठीक आहे. मग आपल्याला महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करावं लागेल. कसं करायचं? बघा आता, 8 महिने म्हणजे एकूण वर्ष 12 वर्षामध्ये महिने किती असतात? वर्षामध्ये महिने किती असतात? 12. ठीक आहे. आणि वर्षामध्ये महिने किती असतात? 12. आणि इथं किती महिने आहेत? 8. 8 महिने आणि 12 महिने. 12 महिने कशामुळे घेतले? 1 वर्षामधले
महिने आहेत हे. आता 8 आणि 12 भाग द्यायचा. 4 2 8 आणि 4 3 12 म्हणजे 2/3 वर्ष. आलं लक्षात? 8 महिन्याचं रूपांतर केलं. 8/12. 8 इथं महिने आहेत, छेदस्थानी 12. 12 वर्षामध्ये किती महिने असतात? 12. ठीक आहे, 4 भाग दिला, 2/3 वर्ष. ठीक आहे, म्हणजे आता ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. ची किंमत 2/3 वर्ष. त्याला टी सुद्धा काही जण लिहितात. ठीक आहे. आता सरळ व्याज आहे. ओके. सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. सरळ व्याज बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेदस्थानी 100. आता पी किती आहे? पी मुद्दल किती आहे? 24,000. 24,000 गुणिले एन. एन म्हणजे मुदत. मुदत ची किंमत किती आहे? 2/3 गुणिले आर ची किंमत किती आहे? 12%. 12 छदस्थानी 100. हे 2/3 कसे आलेत तुम्हाला माहित आहे. ओके. 2/3 वर्ष आहेत. वर्ष म्हणजे मुदत. आता ह्या 3 न 12ला भाग देऊ शकतो आपण. 3 1 3, 3 चौक 12. बरोबर आहे. इथं काय कळायला अडचण तुम्हाला नाहीये. आता बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, म्हणजे काय राहिलं? 240 गुणिले 2 चौक 8. हा काय दोघाचा गुणाकार. 2 चौक 8. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज किती होतंय? 8 न 0ला गुणलं 0. 8 न 4ला गुणलं 8 चौक 32. 8 चले 3. 8 2 16. 16 आणि 3 19. किती आलं आपलं सिंपल इंटरेस्ट? 1920 रुपये. बघा, आपण इथं काय बदल होता? फक्त हा चेंज होता. बरोबर आहे. हा चेंज होता काही. हम्म हा चेंज होता. त्यामुळं आपण या पद्धतीनं ह्याचं रूपांतर हे केलेलं आहे आपण. ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. इथं 8 महिने होते. आता इथं बघा बरं, किती किती महिने आहेत? महिने नाहीत, इथं दिवस आहे. ठीक आहे. आता इथं दिवस आहेत, तर आपल्याला कशा पद्धतीने करावं लागल बघा. आता 73 दिवस आहेत. बर, 73 दिवस. आता इथं आपण 8 महिने होते. 8 महिने असल्यामुळे आपण 12 महिने केले छदस्थानी. ओके. आता इथं दिवस आहेत. दिवस किती आहेत इथं? 73 दिवस छदस्थानी. दिवस किती असतात वर्षामध्ये? 365. किती? 365. आता 73 किंवा ही मुळातच हे दिवस का असे देतात? कारण की 100% ह्याने भाग जात असतो. 73 दिवस अंशस्थान लिहिले आणि छदस्थानी किती दिवस लिहिले? 365. कशामुळं? एका वर्षातले दिवस आहेत हे. आता 73 1 73. 73 5 365. 73चा पाडा जर तयार केला तर 365 तयार होत आहे. म्हणजे किती आलं? 1/5 वर्ष. ची किंमत काय लिहायची? 1/5. आता आता इथं काय करायचंय? पी ची किंमत पुन्हा एकदा सरळ व्याज आहे. काय आहे? सरळ व्याज. मग हे सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सरळ व्याज बरोबर, मी आता डायरेक्ट किंमत लिहितो. पहिल्यांदा कर्जावर रक्कम म्हणजे काय? 15,000 रुपये.
15,000 गुणिले एन किती आहे 1/5 गुणिले आर किती आहे 20 छेद 100 बरोबर आहे. चला आता हे शून्य कट करू आपण. हम्म हे शून्य कटलं, ही एक शून्य कटली, ही एक शून्य कटलं, ही एक शून्य कटलं. आता 5 ने 20 ला भाग जातो. 5 एक 5, 5 चोक 20. म्हणजे किती येतो गुणाकार 150 गुणिले 4. आता हे शून्य गुणले की शून्य तर येणारच आहे. 15 चोक 60. म्हणजे किती आलं सरळ व्याज 600 रुपये. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? काही डाऊट आहे का? का घाई होत आहे? घाई होत असेल तर सांगा मला. चालेल, ठीक आहे. मी पुढे जातो आता. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे. आता इथं काय दिलंय त्यांनी? रीनाने रीनाने व्याजाच्या दरा इतकाच, व्याजाचा दर इतकाच वर्षासाठी, म्हणजे काय? दरा इतकाच वर्ष आहे. सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. किती कर्ज घेतलंय? 1200 रुपये. ठीक आहे, 1200 रुपये कर्ज घेतलेलं आहे. आता हे कुणाकडून झालेलं आहे? प्लीज हे कट करा बरं प्लीज. कुणाकडून आलेलं आहे? स्वातीताई प्लीज, तुमच्याकडून हे आलं झालेलं आहे. नितीन सर, इकडे एक बाजूला तुमच्याकडं पेन असतो, त्या पेनवरून डिलीट, क्लिअर, ऑल ड्रायव्हिंग असं ड्रॉइंग असं करता येतं आपल्याला बरं का. हे केअर करून गीत दिलं मी तुम्हाला. कोणी जर केलं तर तसं आपल्याला डिलीट, क्लिअर ऑल ड्रॉज असं करता येतं. विल बी कंटिन्यू. कशावर जाऊन? तिथे एक पेन आहे बघा डाव्या साईडला. हा का? हा हा, तिथे एक पेन दिसतोय, त्या पेनला क्लिक केलं. बर, ठीक आहे, नेक्स्ट टाइम. मी आहे चौद्या, हा करतोय. ठीक आहे, नेक्स्ट टाइम मला मला आलं पाहिजे सर. येस ठीक आहे. येस, यू कॅन डू हा, इट. अश्विनी ताई, ठीक आहे. रीनाने व्याजाच्या दरा इतकाच वर्षासाठी, म्हणजे दर आणि वर्ष ही सारखंच आहे. सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. किती रुपये कर्ज घेतले? 1200 रुपये. आता 1200 रुपये कर्ज घेतले म्हणजे पी ची व्हॅल्यू काय ह्याच्यात? 1200 रुपये. ठीक आहे, इथं दरा इतकाच वर्ष आहे म्हणजे आर आणि एन व्हॅल्यू सारखी आहे. दरा इतका वर्ष. तर तिने कर्ज फेडताना व्याज किती घेतलेलं आहे स्वातीताई? हा, आता आता इथं कर्ज किती घेतलंय? व्याज दिलंय बघा त्यांनी, म्हणजे सरळ व्याज दिलंय, सिंपल इंटरेस्ट त्याने दिलेला आहे. SI बरोबर 432 रुपये व्याज दिलेलं आहे, सरळ व्याज. तर व्याजाचा दर विचारलेला आहे त्यांनी, व्याजाचा दर विचारलेला आहे. मग आता काय करायचं आपल्याला? बघा लक्षात घ्या, सिंपल इंटरेस्ट SI बरोबर सूत्र बघा, P गुणिले N गुणिले R छेद 100. स्वातीताई तुमच्याकडून रेश वडली चालली, काय करावं आता? हा, आता इथं लक्षात घ्या, सिंपल इंटरेस्ट दिलाय त्यांनी, व्याज दिलाय ना 432 लिहितो मी. ठीक आहे, पी पी किती आहे रे? कर्ज किती आहे?
1200 गुणिले आता एन आणि आर आपण इथं म्हणलोय एन आणि आर ची किंमत सेम सेम आहे. मग आपण एनच्या ठिकाणी आर लिहू आपण सेम आहे ना त्यामुळे एनच्या ठिकाणी आर लिहूत गुणिले आर जशाला तसं. कशामुळं एन आणि आर च्या किमती सेम आहेत. वर्ष आणि दर सारखा आहे. छदस्थानी 100. इथपर्यंत समजलंय का रे? बघा आता पुढं. हे 0 2 कटले हे 2 0 2 कटले. आता 432 बरोबर 12 गुणिले एन गुणिले आर गुणिले आर काय होतं रे? आरचा वर्ग. आता 432 गुणिले 12 आहेत ना ती मी काय करतोय छदस्थानी 12 त्याचं पक्षांतर करतो. आर वर्ग बरोबर 432 गुणिले 12. आता 12 न भाग देतो. 12 1 12 12चे पडे 43 आहेत का रे? नाही. 12 त्रिक 36 43 मधून 36 गेले राहिले 7 72 आलं. 12 सक्क 72 म्हणजे आर वर्ग बरोबर किती आलंय? 36. आता तुम्ही नीट बघा आर वर्ग आहे आणि 36 बी वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे रे? 6चा वर्ग आहे. बघा आर वर्ग बरोबर 6 वर्ग. मग आपल्याला वर्गमूळ घेऊ. काय घ्यायचं आपल्याला? वर्गमूळ घेऊ. तर आर बरोबर किती येत आहे? 6चा वर्ग. आपलं 6चा वर्ग आहे आणि त्याचं वर्गमूळ घेतलंच काय येत आहे? फक्त 6. फक्त 6. मी पुन्हा एकदा एका मिनिटात रिपीट करतो हे उदाहरण. दरा इतकाच वर्ष आहे म्हणजे दर आणि मुदत सेम आहे. आर इज इक्वल टू एन. 1200 काय आहे? मुदत मुद्दल. कर्ज घेतलेलं आहे मुद्दल. नंतर व्याज दिलेलं आहे 432. व्याज दिलेलं आहे 432. स्वातीताई तुमच्याकडून काहीतरी चूक व्हायला लागली सारखं. ठीक आहे. हा तर आता सूत्र लिहिलं आपण. काय सूत्र लिहिलं आपण? एस आय सिंपल इंटरेस्ट. एस आय म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. आता सिंपल इंटरेस्टची किंमत काय? 432 बरोबर पी ची किंमत 1200 गुणिले एन ची किंमत आर. एन आर आर सेम आहे ना रे? हा एन आणि आर सेम आहे. मग आपण एनच्या ठिकाणी आरच लिहिलेलं आहे. आर गुणिले आर आरचा वर्ग. आणि ही 2 0 कट केले ही 2 0 कट केले. ठीक आहे. आता मी इथं 12 छदस्थानी नेले गुणिले 12 इथं छदस्थानी 12 न 432 ला भाग दिला किती आला? 36. आर वर्ग बरोबर 36 वर्गमूळ घेतलं. वर्गमूळ घेतल्यानंतर आर वर्गाच्या जागी आर बरोबर 36 चं वर्गमूळ किती येत आहे? 6. ओके सर्वांना समजलं असेल. मी मुद्दाम थोडं जास्त घेतलेलं आहे. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? दर दिलेला आहे. आर बरोबर 15. एन 4 वर्ष. एन 4 वर्ष. आणि इथं सरळ व्याज दिलंय सिंपल इंटरेस्ट. किती दिलंय? 1080. आपल्याला काय विचारलंय? मुद्दल पी विचारलंय पी. मग आपण अगोदर किमती ठेवून घेऊ. सूत्र लिहू. ठीक आहे. एस आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छदस्थानी 100. आता सिंपल इंटरेस्ट दिलंय आपल्याला. व्याज दिलाय ना सरळ व्याज 1080 बरोबर पी. पी म्हणजे मुद्दल. मुद्दल आपल्याला विचारलंय
म्हणजे पी जशाला तसं गुणिले एन, एन ची किंमत 4 आहे, गुणिले आर, आर ची किंमत किती आहे 15, छदस्थानी 100, छदस्थानी 100. आता आता हे कसं करायचं बघा आता. हम्म हे बघा आता, पी गुणिले 15 आणि 4चा गुणाकार, 15 चोक 60, छदस्थानी 100. बघा, हा एक शून्य कटला आणि हा एक शून्य कटला. 6 आणि 10 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या पाड्यात आहेत. बेग बे बे 2 4 बेत्रिक 6, बे पंचे 10. म्हणजे किती आलंय? 1080 बरोबर पी गुणिले 3/5, 3/5. मग आपल्याला कशाची किंमत काढायची? तर पी ची किंमत काढायची. मग पीच्या बाजूला काय दिसतंय तुम्हाला? गुणिले 3/5 आहे, त्याचं पक्षांतर इकडं करा. 1080 गुणिले, आता 3/5 आहे ना, इकडे नेल्यानंतर व्यस्त होतो, 5/3 होत. 3/5 होतं, इथं काय लिहिलंय मी? 5/3 बरोबर 3. आता ह्या 3 ना ह्याला भाग द्यायचा आहे. 3 एक 3, 3च्या पाड्यात 10 नाहीये, 3 त्रिक 9, 10 मधून 1 9 गेले, 1 राहिला, 18 झाले. 3 सक 18 आणि हा 0. म्हणजे पी बरोबर किती आलं? 360 गुणिले 5. 5 न 0ला गुणलं 0, 5 सक 30, हातचे 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18. म्हणजे पी मुद्दल किती आलं आपलं? 1800 रुपये. बरोबर आहे का? एवढं समजलं का सर्वांना? बघा, पक्षांतर काय केलंय, कुठे किंमत काय लिहिली आपण, इथं गुणाकार केला 100, काटाकाटी केली 3/5, 3/5 च पक्षांतर इकडं केलं मी. हा, 3/5 इकडे नंतर 5/3, 3 न भाग दिला. ओके, ठीक आहे. मी आता पुढचं उदाहरण घेतो. आता दर आहे 8, एन बरोबर आर बरोबर 8, 2400 रुपयाचे, म्हणजे पी मुद्दल दिलंय 2400 रुपये. किती वर्षाचे? म्हणजे एन बरोबर आपल्याला विचारलेलं आहे किती वर्ष, एन. आणि सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 576. किती आहे? 576. मग काय करायचं आपण? सूत्र लिहायचं. सिंपल इंटरेस्ट बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेदस्थानी 100. सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे किती आहे? 576 बरोबर पी 1400 रुपयाचे. पी म्हणजे 1400, कर्ज किती रुपयाचं आहे? 1400. एन किती वर्ष? एन ची किंमत दिली का? नाही. आर ची किंमत दिली का रे? आधी दिलेली आहे 8, छदस्थानी 100. आता ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले, बरोबर आहे. आता पक्षांतर कशाचं करावं लागल बघा आता. 576 बरोबर 24 गुणिले एन गुणिले 8. मग काय करायचं? ह्या 24 आणि 8चं पक्षांतर करायचं, छदस्थानी जातील ह्या 576च. 576 छदस्थानी 24 गुणिले 8.
आता 576चा वर्ग आपले 24चा वर्ग किती आहे रे? 576. बघा 24 एक 24, 24चा पाडा म्हणलं तर वर्ग आहे ना हा 24चा, 24चा भाग गेला. 8 एक 8, 8 त्रिक 24. म्हणजे किती आलं? n बरोबर आलं आपल्याला आहे 3 वर्ष. किती वर्ष आलेलं आहे? 3 वर्ष. समजले सर्वांना? ओके, ठीक आहे. आता थोडं सरळ व्याज सोडून थोडं वेगळं उदाहरण. सर्वांना माहित आहे रास आपण कशी काढतो. इथं काय काय दिलंय बघा आता. मुद्दल दिलेलं आहे. मुद्दल दिलंय. काय दिलंय मुद्दल? P बरोबर 800 रुपये. दशादशे 8 7 दर आहे. किती वर्ष आहेत? n. n बरोबर 3 वर्ष. आपल्याला हिचं रास काढायची आहे. काय काढायची? रास. आता रास काढायची तर तुम्हाला माहित आहे व्याज अधिक मुद्दल असायला पाहिजे. व्याज अधिक मुद्दल. मुद्दल तर आहे आपल्याकडे पी, पण व्याज आहे कडे नाही. मग व्याज काढण्यासाठी अगोदर सरळ व्याज काढू. अगोदर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणिले एन गुणिले आर छदस्थानी 100 बरोबर. पी ची किंमत काय रे? 800 गुणिले एन ची किंमत 3 गुणिले आर ची किंमत 700 छदस्थानी 100. आता इथं 2 शून्य कट करा, इथं 2 शून्य कट करा. 8 गुणिले 3 7 21 बरोबर. 8 एक 8, 8 दोन्ही 16. किती रुपये आलं सरळ व्याज? सिंपल इंटरेस्ट SI किती आलंय? सरळ व्याज आलंय आपलं 168 बरोबर आहे. आता 168 व्याज आलं आपलं. मग आपल्याला रास काढायची होती. काय काढायची होती? रास. मग आपण रास बरोबर काय सूत्र आहे? व्याज सरळ व्याज अधिक मुद्दल अधिक मुद्दल. मग व्याज किती आहे? व्याज आलं आपलं 168 अधिक मुद्दल किती आलेलं आहे? 800. म्हणजे काय येत आहे? 8 6 9. रास आपली आलेली आहे 968 रुपये. इथपर्यंत समजलंय का रे सर्वांना? का घाईत होतयस? नाहीये, घाईत होत नाहीये. ओके, चला पुढे जायचं आपण. हा हा तर इथं काय म्हणले? आता थोडं वेगळं गणित आहे. हा वेगळं उदाहरण. काय वेगळं उदाहरण आहे? एका रकमेची 5 वर्षाची, एका रकमेची 5 वर्षाची रास किती दिली आहे? 2000 रुपये. किती आहे? 2000 रुपये. आणि 7 वर्षासाठी रास किती दिलेली आहे? 2400 रुपये. 2400 रुपये. आपलं 24,000 रुपये हा रास होते. तर व्याजाचा दर किती आहे? व्याजाचा दर किती आहे? आता हे थोडं वेगळं उदाहरण घेतलेलं आहे. इथं रास दिली, वर्ष दिलं. रास दिली, वर्ष दिलंय. आता इथं ह्याच्यातली कोणती रास लहान आहे? सर्वात सर्वात लहान रास कोणती आहे? तर रास आहे लहान 2000 रुपये बरोबर आहे. आणि व्याजाचा दर
आता लहान रास कोणती आहे रे? 2,000 रुपये. ठीक आहे. छदस्थानी ह्या रास मधला फरक काढायचा दोन्ही राशी मधला. 2400 वजा लहान रास कोणती आहे? 2,000 गुणिले 100. 100 कशामुळं? व्याजाचा दर विचारलाय ना, त्यामुळे टक्क्यामध्ये असणार तो दर. बरोबर. 2400 वजा 2,000. 2400 वजा 2,000 किती होत आहे? 400. छदस्थानी 2,000 गुणिले 100. आता बघा ह्या दोन राशीमधला फरक आहे हा. 2400 वजा 2,000 आणि छदस्थानी 2,000 कशामुळे घेतलंय? कारण की ह्याच्यातली जी रास लहान आहे ना ती छदस्थानी घ्यायची. ती काय घ्यायची? छदस्थानी घ्यायची आहे. का 2 शून्य कटलं, 2 शून्य कटलं. ही 1 शून्य कटलंय, ही 1 शून्य कटलंय. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 10 दोन्ही 20. 20% किती आली आपली किंमत? 20%. व्याजाचा दर 20% आलेला आहे. ठीक आहे, समजलंय का? एकदा नीट बघून घ्या. अवघड काही नाहीये. फक्त 5 वर्षाची रास आणि 7 वर्षाची रास. मग ह्या दोन्ही राशीतून आपण वजा केलं अंशस्थानी. छदस्थानी जी छोटी रास आहे ती खाली घेतली आपण, छदस्थानी घेतली. गुणिले 100. आता 2400 वजा 2,000 तर काय होतंय? 400 छदस्थानी 2,000 गुणिले 100. इथं आपण काटाकाटी केली तर व्याजाचा दर आलेला आहे 20%. व्याजाचा दर 20% आलेला आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना? ओके, मी आता पुढे जातो. आता इथं तुमच्या समोर दशादशे दर दिलेला आहे. दशादशे 20% दर आहे. नंतर 3,000 रुपयांचे आणि वर्ष किती आहे इथं? 1.5 वर्ष. आपल्याला इथं काय म्हणलेत? या वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे? याचे चक्रवाढ व्याज किती आहे? कसं काढायचं? इथं फार काही अवघड नाहीये, सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचं? 3,000 घ्यायचे. 3,000 रुपये. पहिल्यांदा काय घेणार मी? हे 3,000 रुपये. 3,000 रुपये गुणिले व्याजाचा दर किती आहे? 20%. 20% म्हणजे काय? 120 छदस्थानी 100. बघा 20%मुळे काय घेतलंय मी? 120% गुणिले. आता ही झालं एका वर्षाचं. आता 1.5 वर्षाचं काय? पुन्हा कुठं अण्णा, पुन्हा कोणतरी रेष ओढण्यात आलेली अण्णा. ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हा, ही झालं एका वर्षाचं काढलेलं आहे. हा, आता ही अर्ध्या वर्षाच राहिलंय ना, मग अर्ध्या वर्षाची दर काय होतो? तो अर्धा घ्यायचा. 20%च्या अर्ध किती होतं रे? 110. छदस्थानी 100. छदस्थानी 100. आता स्वातीताई तुमच्याकडून रेष ओढली चालली. हा, तर आता इकडे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो हे उदाहरण बघा. 3,000 गुणिले व्याजाचा दर काय? 20%. त्यामुळे 120 छदस्थानी 100. ही एका वर्षाचं झालं. पण इथं 1.5 वर्षाचं आहे. 1.5 म्हणजे अर्धा ना. अर्धा, अर्धा म्हणजे काय? 20 अर्ध करा. 20 अर्ध किती रे? 10. 110 छदस्थानी
100. आता हा एक शून्य कट केला, हा एक शून्य कट केला, हे एक शून्य कट केलं, ही एक शून्य कट केलं. नंतर हा एक शून्य केलं, ही केलं, ही एक शून्य केलं, ही एक शून्य केलं. बघा, शतस्थानची 4 शून्य, 1 2 3 4, 4 शून्य कट केल्या. 30 गुणिले 12 गुणिले 11. आता 30 जशाला तशी 30 गुणिले 11 न 12 ला गुणायचं. 11 दोन्ही 22, 22 ला दोनाचा हातच्याले 2, 11 एक 11, 11 आणि 2 13. आता 30 न 132 ला गुणायचं. 30 न काय करायचं? 132 ला गुणायचं. तर अगोदर 3 न गुणायचं. ही अगोदर शून्य लिहून काढणार मी. आता 3 न 2 ला गुणा, 3 न 3 ला गुणा, 3 न 1 ला गुणा. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. किती आलं आपलं चक्रवाढ व्याज? चक्रवाढ व्याज आपलं आलेलं आहे 3,960 रुपये. 3,960 रुपये. समजलं का रे सर्वांना? काय अडचण? ठीक आहे. आपण हे असंच गणित आहे, असंच उदाहरण आहे हे. काय होईल? पहिल्यांदा चक्रवाढ व्याज काढायचे आपल्याला. तर चक्रवाढ व्याज बरोबर 50,000 रुपये गुणिले. आता हे 2 वर्ष पूर्ण आहेत, म्हणजे 110/100 गुणिले 110 छेदस्थानी 100 गुणिले. आता हे अर्ध वर्ष, म्हणजे दर अर्धा करायचा. 10चे अर्ध किती? 105 छेदस्थानी 100. बरोबर आहे का एवढं? आता 105 काय घेतलंय तुम्हाला सर्वांना समजलं आहे. ह्या 10चे अर्ध 105 आणि 10% 110, 110 छेदस्थानी 100, 110 छेदस्थानी 100. आता छेदस्थानचे किती शून्य आहेत? हे एक शून्य, हे दुसरं शून्य, नंतर छेदस्थानचे 4 आणि अंशस्थानचे हे 2 शून्य, हे 2 4 झाले आणि हे 4. म्हणजे राहिलं काय? 5 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 105. आता ह्याचा गुणाकार तुम्ही करा थोडं. आपण पटकन पुढचं उदाहरण घेऊ. ठीक आहे? चक्रवाढ व्याज ह्याचा गुणाकार तुम्ही करायचा. ह्याचा गुणाकार थोडा मोठा येतो. 5 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे काय? 11चा वर्ग 121 गुणिले 105 बरोबर 5 न 121 ला गुणायचं. 5 एक 5, 5 दोन्ही 10. चला 1, 5 एक 5 आणि 6 गुणिले 105. हा गुणाकार तुम्ही उद्या करा, मला सांगा. ठीक आहे? 605 गुणिले 105. आता हे झाले आपले उदाहरण. इथपर्यंत समजले का रे? ओके. काही प्रॉब्लेम? काहीच नाही. हम्म. इथपर्यंत समजले का सर्वांना? ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण घेऊ. पुढचं उदाहरण आहे पटीमध्ये आहे. 3 पट आणि 2 वर्षात 4 पट.
रक्कम होते. नीट वाचा प्रश्न. काय प्रश्न आहे? काही चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची, किती रकमेची? एका रकमेची 2 वर्षात 4 पट रक्कम होते. 2 वर्षात 4 पट रक्कम होते. तर तर दशादशे व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आपण थांबूत. मला वाटतं कांबळे सर आलेले आहेत. राम सर. येस सर, येस. स्टॉप करू रेकॉर्डिंग. ओके.